पण बातमी मुंबई महानगरपालिकेसंदर्भातली मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी वाढू लागली। मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रामध्ये जवळपास 1800 जण इच्छुक आहेत। मागच्या 15 दिवसांमध्ये भाजपकडून 1800 हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती सुद्धा घेण्यात आल्या। एका वॉर्डमध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण इच्छुक असल्याचं समजतंय। त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी झालेली आहे। एका प्रभागामध्ये 7 ते 8 जण इच्छुक आहेत। त्यामुळे आता भाजप कोणाला तिकीट देतं आणि कोणाला नाकारतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आगामी महानगरपालिकाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालेलं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकांच्या या कामांना वेग आल्याचं चित्र आहे। मुंबई भाजपमध्ये सध्या इच्छुकांची इनकमिंग सध्या सुरू आहे। गर्दी सुद्धा वाढलेली आहे पक्षामध्ये। त्यामुळे आता नेमकं तिकीट कुणाला द्यायचं असा सुद्धा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतो। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये सध्या इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये सध्या इनकमिंग सुरू आहे।